नमस्कार, कर्म विवेक में आपका स्वागत है। आइए जानते आज की बड़ी खबर। पिछले कुछ दिनों से अमरावती जिले में हो रही मूसलाधार बारिश के कारण नदियां और नाले उफान पर है, जिससे जनजीवन पूरी तरह से अस्त व्यस्त हो गया है। बारिश और बाढ़ की वजह से कई गांवों का मुख्य मार्गों से संपर्क टूट चुका है। इस गंभीर स्थिति को देखते हुए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ने मामले का संज्ञान लिया है। उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने अमरावती के जिलाधिकारी आशीष येरेकर से टेलीफोन पर बात कर जिले में बाढ़ के हालात की विस्तृत जानकारी ली। उन्होंने प्रशासन को निर्देश दिए कि आपदा से प्रभावित नागरिकों तक तुरंत राहत सामग्री पहुंचाई जाए। इसके साथ ही किसी भी प्रकार की जनहानि या धनहानि को रोकने के लिए पूरे प्रशासनिक अमले को पूरी तरह सतर्क रहने और आवश्यक कदम उठाने के कड़े निर्देश दिए गए हैं। हाँ येतोय गुड मॉर्निंग। हाँ खूपच पाऊस झाला असं कळतंय आणि 30 ते 25 गावाचा संपर्क होत नाही असं कळतंय। तर रात्रभरापासून पूर्ण कंटिन्यूस ह्याच्यातच आहे। एकाच गावाचा फक्त संपर्क तुटलेला। बरं खंडेश्वर तिथे अभिषेक नसून त्या जाहीर केलं। आणि तिथे किती लोकसंख्या आहे, केवढं गाव आहे ते? साधारणतः 2000 लोकसंख्येचं गाव आहे, छोटं गाव। अच्छा बरं तसं मग तिकडचा संपर्क म्हणजे होतोय का, म्हणजे फोन बिन लागतात का? तिथे जाणारे दोन्ही रस्ते ते पाण्याखाली आहे। अच्छा आपल्याला पण म्हणजे मोबाईल वगैरे संपर्क असतो हे होतो मोबाईल सरपंचांच्या रात्रीपासून कॉन्टॅक्ट होत आहे। ऑलरेडी काम जसं नाल्याजवळचे जे घरं होते त्यांचे त्याच्यातले लोकांना त्यांनी ऑलरेडी शिफ्ट केलंच होतं। बरं तिथे पीएचसी आहे बरं शिफ्ट केलं लोकांना। तसं बाकी काही प्रॉब्लेम नाही तिथे गावात। आणि बाकी कशी परिस्थिती आहे सगळीकडे? बाकी सगळी व्यवस्थित आहे। जे फक्त 2च तालुके म्हणजे नांदगाव खंडेश्वर आणि थोडासा चांदूर रेल्वे 2च तालुक्यांमध्ये जास्त अतिवृष्टी झाली। बाकी 12 तालुक्यांमध्ये काही विशेष असं होत नाही। बरं काळजी घ्या सगळ्यांची, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आपण सगळं। ओके आणि काही लागलं तर फोन करा प्लीज। ओके थँक्यू। ऐसे ही अपडेट जानने के लिए देखते रहिए कर्म विवेक। नमस्कार।